आज 23 मार्च 2025 शहीद दिवस. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आजच्या दिवशी फाशी देण्यात आली होती. खरं त्यांनी देशासाठी जे कार्य केलं हे आज त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आहे. स्वातंत्र्यासाठी, देश स्वतंत्र करण्यासाठी अंग्रेजाबरोबर लढण्याचं काम त्यांनी केलं आणि इंग्रजांना इथून बाहेर काढण्याचं कार्य केलं. आणि आज ह्याच इंग्रजांनी इतकी लूटमार केली आपल्या देशाची आणि इतका लूटमार करून त्यांना कसं बसं करून त्यांना बाहेर काढलं की त्यांचे स्वप्न जे होते त्यांचा देश सुकलम सफलम व्हावा आणि एका सगळ्या जाती धर्माने एकत्र येऊन नांदावं. पण आज सगळं राजकारण जे आहे ते सगळं जाती धर्मावरच सुरू आहे. आम्ही या जातीचा, तुम्ही त्या जातीचा, हे जाती धर्मावरच झाले. त्यांना काय वाटत असेल? त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नसेल, त्यांचे आत्मे रडत असतील. आज आम्ही देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही स्वतःचं बलिदान दिलं आणि आमच्या देशातले हे लोक काय करतात बघा. याच पशु पक्षी, जल जमीन, जंगल, जानवर, गोमाता यांना वाचवण्याचं कार्य त्यांनी सर्व केलेलं आहे. आणि आज आपल्या देशाचे आम्ही स्वतंत्र कुठल्या अँगलने स्वतंत्र आहोत? एकही गोष्ट आम्हाला असे स्वतंत्र नाही आमच्या देशामध्ये. आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी आमच्या गोमाताला वाचवण्यासाठी सुद्धा आमच्या जगद्गुरू शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद महाराजांना दिल्लीमध्ये रोख लावला. आंदोलन करण्याचं परमिशन दिलं नाही. परमिशन दिलं होतं 17 मार्च 2025ला, एक दिवसाचा प्रतीक्षा दिवस म्हणून. पण त्यासाठी सुद्धा लॉ आणि ऑर्डरच्या नावाखाली त्यांचं आंदोलनसुद्धा, प्रतीक्षा दिवससुद्धा नाहीसा केला आणि त्यांना एक दिवस एंट्रीसुद्धा दिली नाही आहे. हा कुठला हुकुमशाही आहे? अरे अंग्रेज परवडले. अंग्रेजांनी इतका अत्याचार केला नाही आहे. इतका देशात अत्याचार चालू आहे, जाळपोळ चालू आहे, जंगल जाळणे चालू आहेत, सगळं जे जाळपोळ चालू आहेत, कोरोनासारखे षडयंत्र चालू आहेत. इतकं महाभयंकर ज्या अंग्रेजांनी लूट एवढी केली नाही तेवढी ह्या काळ्या इंग्रजांनी लूट चालू आहे सध्या. म्हणून जनतेनो सावध व्हा. हे काळ वैराची आहे. हे लोक इतका खतरनाक लोकशाहीच्या नावाखाली यांनी स्वतःचे हुकुमशाही सुरू केलेले आहे. यासाठी हे आमच्या आजच्या दिवशी, शहीदांच्या दिवशी खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि भारत देश असा स्वतंत्र झालेला पाहिजे. आम्ही कुणीही स्वतंत्र नाही आहेत, अंग्रेजापेक्षा गुलाम आहेत. तुम्हाला आज बाहेर पडायचं असेल तरी तुम्हाला विचारावं लागतं सरकारला. तुम्हाला आधार कार्ड बनवलं आहे, ते आधार कार्ड तुम्ही बँकेत दाखवल्याशिवाय तुम्हाला अधिकार नाही. कुठलाही तुम्हाला अधिकार नाही आहे. तुमचं मंदिर तुमच्या ताब्यात नाही, तुमचं घर तुमच्या ताब्यात नाही, तुमचं जमीन तुमच्या ताब्यात नाही. कसले तुम्ही स्वतंत्र आहात? मग ते अंग्रेज परवडले असं म्हणायची वेळ आली आज. ह्या शहीदांना आजच्या दिवशी माझं कोटी कोटी वंदन, नमन. जनतेनो सावध व्हा.